नमस्कार. भाकरी टू ब्राउनीमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता तुम्ही सगळ्याजणी भाकरी करण्यात एक्सपर्ट झालेलाच आहात, तर आता आपण एक जरा पुढची पद्धत बघूयात भाकरी करण्याची. आज आपण जी डिश करणार आहोत ती तुम्हाला पुन्हा कुठल्याही कुकरी शोमध्ये किंवा रेसिपी बुकमध्ये मिळणार नाही, कारण ही आमच्या घरात माझी काकू करायची आणि मला ती आवडायची. या भाकरीमध्ये मी शेपू घालणार आहे. दिसतंय मला शेपू असं झालंय ना, पण काळजी करू नका. मेथी, कोथिंबीर अशी ज्याला स्वतःचा स्वाद आहे आणि जी अगदी बारीक चिरून घेता येईल अशी कुठलीही पालेभाजी तुम्ही ह्या ठिकाणी वापरू शकता. तर अशी भाकरी करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपण एक वेगळा मसाला भरणार आहोत. सो इट्स अ काइंड ऑफ वन डिश मील. याला आपण इंडियन कसेडियाज पण म्हणू शकतो. या डिशला आमच्या घरात नाव मात्र काही नाही आहे, पण तुम्ही व्हिडिओ बघून झाल्यानंतर जर का कमेंट्समध्ये ह्याला काय नाव ठेवू शकतो हे सुचवलं तर मला ते वाचायला नक्की आवडेल. तेव्हा बघूयात कसं करायचं ते. 1 वाटी पाणी घालूयात, चवीपुरतं मीठ, पाण्याला छान उकळी घालूयात. अर्धी वाटी बारीक चिरलेला शेपू, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि हे छान गोळा करून घेऊ. वाफ आणूया. तेल तापलं की मोहरी, हिंग, थोडासा गोडा मसाला आणि कांदा. यामध्ये थोडंसं लाल तिखट. ही अगदी 2 चमचे मुगाची डाळ मी 4 तास भिजवली होती, जी आता भिजून अर्धी वाटी झाली आहे, ती आपण याच्यात घालूया. त्याच्यावर चवीपुरतं मीठ घालू आणि वाफेवर हे सगळं शिजवून घेऊ. हे मळून घेऊ छान. आपला मसाला शिजलेला आहे. आता हा छोटा गोळा घेऊन आपण त्याची काल केली होती तशी भाकरी करूयात. आज ही भाकरी आपण थोडीशी जाडच ठेवणार आहोत. पूर्णपणे तापलेल्या तव्यावर मी ही भाकरी टाकली आहे. आपल्या सिलिकॉन ब्रशनी त्याला छान पाणी लावून घेऊ. गॅस मोठा करू. भाकरी पिझ्झा कटरनी किंवा सुरीनी बरोबर अशी अर्धी कापून घेऊयात. हा पूर्णपणे असा छान पदर सुटलेला. हा जो आपला पदर सुटलेला आहे त्याच्यामध्ये जो हा आपण मसाला करून ठेवलेला आहे तो स्प्रेड करूयात. शेवटपर्यंत असा हा मसाला गेला पाहिजे. अशी ही आपली भाकरी विथ शेपूची भाकरी विथ मसाला. याला काय बरं नाव द्यावं तुम्हीच सुचवा. भेटूयात भाकरी टू ब्राउनीच्या पुढच्या एपिसोडमध्ये. बाय.